घरातल्या दरवाजांमध्ये, ड्रॉवर्समध्ये बाळाची बोटं अडकू नयेत यासाठी मी रूमचं बेबी प्रूफिंग कसं केलंय हे तुमच्यासोबत आज शेअर करते. पण गेल्या आठवड्यामध्ये मी जो बेडरूमचा मेकओव्हर आणि रूम टूर शेअर केला होता त्यामध्ये चेस्ट ऑफ ड्रॉवर्स आणि बाकी फर्निचरपेक्षा छोट्या छोट्या गोष्टींसाठी मला बरेच DM आले होते. तर चला तो हॉलही मी तुम्हाला आज दाखवते. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हा मिरर जो माझ्या चेस्ट ऑफ ड्रॉवरवरती अगदी छान बसलाय आणि हा मी 2 वर्षापूर्वी IKEAमधून फक्त 600 रुपयामध्ये घेतलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हा चार्जिंग होल्डर. आता फोन चार्जिंगला लावल्यानंतर इकडे तिकडे कुठेही ठेवण्यापेक्षा इथे छान राहतो. आता ऑर्डर करण्याआधी हा भिंतीला चिकटेल का ह्याची मला भीती होती, पण खरंच हा खूप छान प्रॉडक्ट आहे. तिसरी गोष्ट म्हणजे हा फॅन. आता प्रेग्नन्सीमध्ये पर्टिक्युलरली मला या फॅनचा खूप यूज झाला आहे. हा चार्जिंगचा आहे. पुढची गोष्ट म्हणजे हा स्टडी लॅम्प. आता हा मी नाईट लॅम्प म्हणून सुद्धा यूज करते. रात्री बाळ झोपल्यानंतर काम करायला आणि एकदा चार्जिंग केलं की 2 रात्री मी हा 0 बल्ब सारखा यूज करते. ह्याच्यामध्ये सुद्धा हा सेन्सर आहे ज्याच्यामध्ये तुम्ही 3 टाईपच्या लाईट्स वापरू शकता. आता सगळ्यात शेवटच्या पण सगळ्यात महत्त्वाच्या वस्तू म्हणजे हे बेबी प्रूफिंग टूल्स. अध्याय सारखा आतमध्ये येतो आणि माझ्या साईड टेबलचे ड्रॉवर्स किंवा स्टडी टेबलचा दरवाजा सारखा उघडत राहतो. आता त्याची बोटं सापडू नयेत म्हणून त्यासाठी मी हे Amazonवरून बेबी प्रूफिंग टेप मागवले. त्याने हे दरवाजे बंद राहतात, त्याला उघडताही येत नाहीत आणि त्याची बोटं सुद्धा सेफ राहतात. आता अध्यायला ड्रॉवर उघडण्यासोबतच दरवाजा जोरात उघडून आपटायला सुद्धा तितकंच आवडतं. आता त्यातही त्याची बोटं सापडू नयेत म्हणून Amazonवरून मी हे बेबी प्रूफिंग बॅरियर सुद्धा मागवले. हे सुद्धा कमाल प्रोडक्ट आहे. आता यातल्या कुठल्याही वस्तूची जर तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा आणि कमेंटमध्ये लिंक असं टाईप करा. चला आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.